नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात? मजेतच असाल. मी रीमा, माझ्या या जेवण विथ रीमा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर सकाळी सकाळी गाडी बंद पडली, गाडी स्टार्टच झाली नाही. नशीब आज रविवारचा दिवस होता, त्यामुळे सुट्टी होती म्हणून उशिरा कामावर गेलं तरी चालतं, पण उशिरा गेलं तर मग यायला पण खूप उशीर होणार. त्यामुळे पटकन रिक्षा पकडली आणि रिक्षाने निघाली कामावर. तर अशी ही सकाळची सुरुवात झाली टेन्शनवाली. बरं असो, टेन्शन तर काय, माझ्या 5वीलाच पुजलं आहे. तर मग मी कामावर जाते आणि कामाची सुरुवात करते. त्याआधी आपला रीमाची स्टोरी पार्ट 2ला सुरुवात करूया. आता पुढे तुम्ही व्हिडिओ बघत जावा आणि ऐकायचं काम करा. माझी स्टोरी पार्ट 2. तर माझं असं बोलणं झालेलं तुमच्याशी की माझं स्वप्न काय होतं. छोटंसं साधंसं स्वप्न होतं, एअर होस्टेस बनायचं होतं. त्यासाठी काय मर्यादा आहे, 12वी पास पाहिजे. ते जे मी होती त्यामध्ये अजून ज्या 2 मर्यादा आहेत, दिसायला सुंदर पाहिजे, हाईट चांगली पाहिजे, त्या दोन्ही मर्यादेमध्ये मी बसली नाही. आणि त्यानंतर घरची परिस्थिती, घरच्या जबाबदाऱ्या, घरात मीच मोठी असल्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावरच होत्या. त्यामुळे मग माझं स्वप्न थोडंसं धुरकटच होत गेलं. असो, पण मी लवकरच माझ्या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घेतला. कारण वडिलांना होतं दारूचं व्यसन आणि आई तर माझ्या जन्माच्या आधीपासूनच आजारी राहायची. म्हणजे मला तर आता माझं एवढं वय झालं, पण मी आत्तापर्यंत माझ्या आईला अशी ठणठणीत कधीच बघितलं नाही. जेव्हापासून मला कळतं आहे, मी हेच ऐकत आली आहे की आईची तब्येत खराब आहे, आईला बरं नाही आहे, आईचं हे दुखतं, आईचं म्हणजे काही ना काही चालूच असतं. अगदी म्हणजे काही आईकडे म्हणजे माहेरी मुलीचे किती लाड केले जातात. डिलिव्हऱ्या, बाळंतपण, मुलीला माहेरी बोलवतात, 4 दिवस आयतं ताट देतात, तिला साडी चोळी करतात, नंतर तिला पुन्हा सासरी पाठवतात. असं आपल्यामध्ये महाराष्ट्रीयन लोकांमध्ये खूप होतं, पण तसं माझ्या बाबतीत कधीच झालं नाही. आणि ह्यासाठी मी कोणाला दोष पण देत नाही, कारण मला असं वाटतं की काही गोष्टी आपल्या नशिबावर आणि कर्मांवर अवलंबून असतात. माझं पण काहीतरी कुठे चुकलं असतील, माझ्या हातून काहीतरी वाईट कर्म झाले असतील, त्यामुळे हे सुख मला म्हणजे माहेरचं सुख कधीच मिळालं नाही. तर एकंदरीत असं झालं की लग्न झालं आणि मुलगी आमच्यासाठी मेली, असंच झालं. मी काय लव्ह मॅरेज केलं नव्हतं किंवा पळूनसुद्धा गेली नव्हती. पण आईवडिलांनी लग्न झाल्यानंतर पण जशी तू आधी घर सांभाळण्यासाठी होतीस, म्हणजे घर सांभाळायची, घरच्या जबाबदाऱ्या करती, घरासाठी फायनान्शियली सपोर्ट होतीस, तर लग्नानंतर तुझा आम्हाला काहीच फायदा नाही आहे, तू आम्हाला फायनान्शियली सपोर्ट करू शकत नाही आहे, हे कळल्यानंतर आईवडिलांनी हळूहळू त्यांचं अंग काढून घेतलं. मात्र काही वर्षानंतर लग्नाच्या मी जेव्हा पुन्हा जॉबला लागली, पुन्हा कमवती झाली, तेव्हा आईवडिलांनी परत त्यांच्या मागण्या सुरू केल्या. पण आता हे शक्य होतं का? तुम्हीच सांगा फॅमिली. एकदा लग्न झाल्याच्या नंतर मी माझा घर परिवार, माझा नवरा, माझा संसार, माझी मुलं बघायची का घरच्यांची जबाबदारी म्हणजे माहेरची जबाबदारी उचलायची? लग्नाच्या आधी जेवढं शक्य होतं तेवढं मी करतच होती. नंतर ते करणं मला शक्य नव्हतं. माझ्या नवऱ्याने त्यासाठी कधीच मला रोकलं टोकलं नाही, पण हे मला पटतच नव्हतं. कारण की माझी पहिली जबाबदारी होती माझा संसार, माझा मुलं, माझा नवरा ह्यासाठी. आणि मी जे कष्ट करत होती किंवा करते आहे ते मी माझ्या घरादाराला बघण्यासाठी करणार. आणि बरं, ह्यांच्या अपेक्षा कधी संपतच नव्हत्या. लग्नाच्या आधी जसं त्यांना अपेक्षा होत्या, मग नंतर लग्नाच्या काही वर्षानंतर जेव्हा मी घरातच होती, कमवत नव्हती, तेव्हा त्यांच्या अपेक्षा बंद झाल्या. कारण त्यांना माहीत होतं की मुलगी आता काय कमवत नाही आहे. पण जेव्हा मी पुन्हा जॉब करायला सुरुवात केली, पुन्हा त्यांच्या अपेक्षा वाढल्या. तर असंच काही माझ्याशी आहे. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या आईवडिलांना माझ्याबद्दल कधीच प्रेम, आपुलकी, माया असं काहीच नव्हतं. त्यांना फक्त त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारी आहे असं कोणीतरी, एवढंच त्यांना असं वाटायचं. आणि ते त्यांच्या अपेक्षाचं ओझं माझ्या अंगावर, माझ्या खांद्यावर टाकत होते. मग हळूहळू मी पण माझं काढतं अंग घेतलं. तुम्हाला वाटत असेल हे मी चुकीचं केलं, पण मला वाटत नाही मी चुकीचं केलं. कधी आपण स्वतःचा स्वार्थी विचार करणं गरजेचं आहे. कारण की मी जर तसं नसतं केलं ना, की मग त्यांना एकदमच ते माझ्यावरच अवलंबून होते.
आणि मग ते मला बरोबर वाटत नव्हतं. मग त्यामुळे मग मला टेन्शन पण यायचं. मग मला माझ्या घरच्या म्हणजे माझ्या मुलांकडे, माझ्या घराकडे दुर्लक्ष होत गेलं. मग मी हळूहळू त्यांच्याशी थोडंसं लांब लांब होत गेली. कारण मग मला कळून चुकलं की हे फक्त ह्यांच्या गरजेपुरताच माझा वापर करतायत. बरं, आईनी किंवा वडिलांनी कधी जर तुम्हाला फोन केला असेल, आता तुमच्यापैकी बऱ्याच महिला माझा व्हिडिओ बघतात, तर मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचे आई किंवा वडील, भाऊ किंवा बहीण कोणी जर मोठ्यांनी फोन केला तर ते सर्वात आधी काय विचारतात? बेटा तुझी तब्येत कशी आहे? बाळा तुला काय वाटतंय? तू कशी आहेस? तुझा नवरा कसा आहे? तुझी मुलं कशी आहेत? असं मला कधीच विचारण्यात आलेलं नाही आहे. फोन केला की माझ्या आईवडिलांचं एकच उत्तर असतं की अगं मला बरं नाही आहे. मग कधी वडील बोलणार, अगं तुझ्या मम्मीला बरं नाही आहे, थोडीशी पैशांची मदत कर, मी तुला ते परत देतो. मला थोडीशी अडचण आहे, मग मला लाईट बिल भरायचं आहे, मग मला गॅस सिलेंडर भरायचं आहे, मग मला घरात रेशन भरायचं आहे, मला पैसे हवेत. आणि मग असं सगळं सांगितल्यावर एखादी मुलगी म्हणून तुमचं मन मानेल का? तुम्हाला असं वाटेलच ना की मी माझ्या आईवडिलांना मदत केली पाहिजे. तर हे सगळं माझ्या बाबतीत घडत होतं. त्यांनी कधीच माझी काळजीपोटी किंवा माझ्या मुलांच्या काळजीपोटी कधीच फोन केला नाही आणि कधी माझी विचारपूसच केली नाही. जेव्हा त्यांना गरज असेल, जेव्हा त्यांना पैसे हवे असतील, तेव्हाच ते मला फोन करायचे. आणि त्यामुळे लग्नाच्या 10 वर्षानंतर मी त्यांचं रिलेशन त्यांच्यापासून थोडंसं हळूहळू लांब होत गेली. जेव्हा मला कळलं की हे फक्त माझा वापर करतायत. तर मग एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की माझ्या व्हिडिओमध्ये बाकीचं माझे माहेरचे वगैरे कोण का दिसत नाही किंवा मी त्यांच्याबद्दल का बोलत नाही. माहेरचे सांगायचं गेलं तर माझे बोटावर मोजता येतील तेवढ्याच नातेवाईकांशी मी कॉन्टॅक्टमध्ये आहे, 3-4च. म्हणजे माझं असं मत आहे ना, आपले नातेवाईक म्हणा, आपले मित्र म्हणा, मोजके असावे, पण ते आपल्याला वेळेला धावून येणारे, आपल्याला समजून घेणारे आणि म्हणजे आपला वापर करणारे नसावे. तर त्यामुळे असं काही आहे माझं माहेरचं. त्यामुळे मी म्हणते ना की माझं जवळचं असं बघायला गेलं तर फक्त माझी फॅमिली आहे, माझा नवरा आणि माझी मुलं. कधीकधी आपल्याला स्वार्थी होऊन विचार करावा लागतो आणि तसंच किती वर्ष म्हणजे अजून किती वर्ष मी माझा वापर करायला द्यायला पाहिजे होता त्यांना, असं. मग नंतरनं मला खूप हार्ड झालं, मला खूप वाईट वाटलं आणि मग हळूहळू मी त्यांच्यापासून लांब होत गेली. मला कधी असं वाटतं त्यांचं वय झालं आहे, त्यांना पण गरज आहे माझी, पण मग कुठपर्यंत मी बघणार? मला पण माझा संसार आहे, मुलं आहेत. तुम्हाला काय वाटतं माझ्या या गोष्टीवर? मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी 5वीला जाईपर्यंत तर आमच्या एरियात लाईटच नव्हती, कारण लाईटीचे खांबच, पोलच नव्हते. त्यानंतर ना हळूहळू 6वीला आल्याच्यानंतर लाईटीचे पोल आले. मग त्यानंतर माझ्या वडिलांनी दुधाचा धंदा सुरू केला होता. तर दुधाचा धंदा पण सुरू केलेला, लाईटी पण आलेल्या प्रत्येकाच्या घरात, फ्रीज पण घेतला होता. पण लोड शेडिंग असल्यामुळे लाईट सारख्या जायच्या आणि त्यामुळे दूध खराब व्हायचं. मग खराब होणाऱ्या दुधाचं काय करायचं की बाबा दही लावायचो आणि मग भर दुपारी मी घरोघरी ताकाची किटली घेऊन घरोघरी ताक विकायला जायची. 7वीला असल्यापासूनच कामधंदा हे माझ्या डोक्यावर पडला होता. घरातली मोठी मुलगी म्हणून घर सांभाळणं, घरामध्ये पैसे कमावून आणून देणं, हे सगळं काम माझंच होतं. तर त्यामुळे जेवढे पण म्हणजे माझं ताक विकायची, मी सकाळी पहाटे जाऊन पाव विकायची घरोघरी जाऊन, जे करायची ते पैसे मी आणून माझ्या आईला द्यायची घर खर्चासाठी. आणि त्यामुळे त्यांनी कामधंदा करणं सोडलं आणि सगळं काही प्रेशर माझ्याच डोक्यावर टाकलं. म्हणजे ही सवय मीच त्यांना लावली. तर ही आहे इथपर्यंतची स्टोरी. पुढची स्टोरी पार्ट 3मध्ये बघूया. चला बाय.